आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी ज्योती आघारकर, निर्वाण दिव्यांग संस्थेतर्फे आपणा सर्वांचे स्वागत करते. आतापर्यंत झालेल्या 5 वेबिनारमध्ये जे काही विषय मांडले गेले त्याचा आपणा सर्वांना फायदा झाला असेल अशी मी आशा करते. आणि निर्वाण दिव्यांग संस्थेची थोडी आपल्याला माहिती देते. 2 वर्षापूर्वी आम्ही या संस्थेची स्थापना केली. संस्थेमध्ये विनीता पाटील मॅडम, कवी जगदीश देवपूरकर, माझे मिस्टर सुनील आघारकर, रोहित आघारकर, कल्पना सोनवणे आणि निलेश देवपूरकर असे आम्ही 7 जण आहोत. याचं उद्दिष्ट आमचं हे होतं निर्वाण दिव्यांग संस्थेची स्थापना करण्याचं. मुलांसाठी पुनर्वसन आणि प्रशिक्षण या सोयी आम्ही यातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इथे निवासी सोय ही फक्त मुलांसाठी, 15 वर्षापुढील मुलांसाठी आहे. जी मुलं इंटेलेक्च्युअली डिसेबल, ऑटिझम, स्लो लर्नर, डाऊन सिंड्रोम अशी मुलं आम्ही संस्थेत घेतो. इथे एक हॉलिडे होम म्हणून एक सोय आम्ही केलेली आहे. हॉलिडे होममध्ये पालकांना कुठे गावाला जायचं असेल किंवा काही अशा ठिकाणी आपण मुलांना घेऊन जाऊ शकत नाही, त्यावेळी मुलांना कुठे ठेवावं ही फार मोठी पंचायत होते. तेव्हा आम्ही ही सोय करून दिली की तुम्ही ओके, आमच्याकडे 2 दिवस 4 दिवस मुलांना तुम्ही ठेवून जाऊ शकतात. पण ती सोय फक्त मुलांसाठीच आहे. आणि डे केअर हे मात्र मुलं आणि मुली, 5 वर्षापुढील मुलं आणि मुलींसाठी डे केअरची सोय आहे. रेमिडियल टीचिंग, प्री व्होकेशनल आणि व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे इथे. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये देते. काही तुम्हाला एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आजचा जो आपला विषय आहे इमोशनल बॅलन्सिंग इन पॅन्डेमिक सिच्युएशन. आजच्या ज्या वक्त्या आहेत आपल्या मीना बोर्डे मॅडम, त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांचं शिक्षण MA क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, BEd केलेलं आहे त्यांनी. आणि ज्ञानप्रबोधिनीमध्ये टीचर्स वर्क वगैरे त्यांनी केलेलं आहे. 20 वर्षापासून त्या काउन्सलिंगचं काम करतात ते. सध्या त्या सुनील गोडबोले सरांकडे सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतात. 10 वर्षापासून त्या सरांकडे काम करत आहेत. आणि 2005 साली त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. 2008 साली सिंधुताई जोशी अवॉर्ड मिळालेला आहे फॉर एक्सलन्स. आणि काही त्यांनी रिसर्च पेपरही प्रेझेंट केलेले आहे. आणि त्यांनी असे ह्या क्षेत्रामध्ये कामं केलेली आहेत. आणि आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपण ज्या परिस्थितीतून जातोय त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना केवढा त्रास होतोय. त्या परिस्थितीतून आपण मात करून कसं बाहेर आलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे मी या विषयाबद्दल बोलत नाही, मॅडमच आता आपल्याला सांगतील. बोर्डे मॅडम, तुम्ही सुरू करा. ओके, थँक्यू आघारकर मॅडम. वेलकम. ओके, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या पार्टिसिपंट्सना गुड आफ्टरनून. ओके, ऑर्गनायझरनी मला सांगितलेलं आहे की आय एम एक्सपेक्टेड टू टॉक इन बोथ लँग्वेजेस, हिंदी अँड मराठी. सो आत्ताचा आपला स्पीच हा मिक्स होणार आहे. काही गोष्टी मी मराठीतनं बोलेन, काही गोष्टी मी हिंदीतनं बोलेन. ज्यांना मराठी समजत नाहीये त्यांनी नंतर क्वेश्चन सेशनमध्ये त्यांचे क्वेश्चन्स आन्सर केले जातील. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट COVID-19 पेंडेमिक अँड इमोशनल बॅलन्सिंग. तर इमोशनल बॅलन्सिंग आपल्याला करायचं आहे. रादर बॅलन्सिंग आणि रेग्युलेटिंग इमोशन्स हा आज आपल्या स्पीचचा मेन उद्देश आहे. ठीक आहे. तर COVID-19 पेंडेमिकमध्ये आत्ता सगळ्या लोकांच्या बाबतीमधले ज्या मेन आपल्याला जाणवणाऱ्या इमोशन्स आहेत की त्या खूप तीव्रपणे येत आहेत. तर त्या इमोशन्स आहे फिअर आहे, सॅडनेस आहे, अँगर आहे, देन आपण म्हणूयात की हेल्पलेसनेस आहे कुठेतरी की वी कॅनॉट डू एनिथिंग. ही एक हेल्पलेसनेसची भावना आहे. आणि ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन अँझायटी, चिंता, अँझायटीकडे आता लोक जात आहेत.
all these emotions are we can say suppressed emotions. या फक्त आपल्याला जेवढ्या दिसतात इट्स लाईक अ आईसबर्ग. आत्ता ज्या दिसतात त्या खूप थोड्या थोड्या दिसतात, ज्या आता कोविड पॅन्डेमिक मुळे दिसतात. बट we can say all these emotions are suppressed emotions and this leads to a very harm mental health. त्याच्यामुळे आपल्याला आता हे बघायचं आहे की आपण ह्या सगळ्या इमोशन्स बरोबर हाऊ वी कॅन कोप अप विथ दिस इमोशन्स. आपल्याला भीतीमधून कुठेतरी निश्चित अशा एका स्टेपला यायचं आहे. आपल्याला सॅडनेस मधून थोडासा आनंदाकडे येता येतोय का बघायचं आहे. आपल्याला आपल्या अँगर रेग्युलेट करता येतोय का बघायचं आहे. आपल्याला चिंता किंवा काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घेता कशी येईल ते बघायचं आहे. आणि या सगळ्या इमोशन्सच्या बरोबरीने ज्या गोष्टी आपल्या आत्ता कंट्रोलमध्ये आहेत त्या गोष्टींवर आपल्याला बेसिकली आज बोलायचं आहे. सो आपला एंड ऑफ द लेक्चर विल बी दिस. वी आर गोइंग टू मॅनेज अ नेगेटिव्ह इमोशन्स or we can say we are going to regulate our emotions. तर आत्ताचं आपलं हे लेक्चर आपल्याला तुम्हाला विशेष करून टेक अवे मेसेज म्हणून उपयोगी पडेल असं आपण म्हणूया. ओके, बिफोर गोईंग अहेड, आता ह्या सगळ्यामध्ये एक्झॅक्टली व्हॉट वी आर गोइंग टू डू, की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्या आपण का नाही करायच्या. आणि हे सगळं जेव्हा तुम्हाला if we achieve this awareness, then only we will be able to control or regulate our emotions. So let's see what are the basic emotions. अपने basic emotions क्या क्या है वो है, पहली तो बात ये है आनंद और जॉय जिसे बोलते हैं. सेकेंड इज फियर, भीति. सैडनेस, दुख. एंगर, राग. एक्सेप्टेंस, दैट इज स्वीकार. सरप्राइज और आश्चर्य. डिस्गस्ट, घृणा, मराठी में जिसे घृणा बोलते हैं. और एंटीसिपेशन इज अ एक्सपेक्टेशन, वी कैन से अपेक्षा. सो दीज आर बेसिक इमोशंस. ये हर एक व्यक्ति में ये 8 इमोशंस के परमानेंट कॉम्बिनेशन होते हैं. ठीक है. अब हम लोगों ने बहुत बार ऐसे सुना है की मला मनापासून राग आला, मला मनापासून प्रेम वाटतंय, माझं मन दुःखी आहे. बट डू यू नो वेअर इज मन? आपल्या मेंदूमध्ये, आपल्या बॉडीमध्ये मनाचं सेंटर आजपर्यंत कुठल्याही सायंटिस्टला दाखवता आलेलं नाहीये. वेअर ॲज इमोशन्सचं सेंटर आपल्याला माहिती आहे. सो वेअर इज इट? जैसे अपने इमोशंस अपने ब्रेन में होते हैं, तो ऑलरेडी साइंटिस्ट ने हमें बताया है कि इमोशंस कहाँ से आते हैं. तो क्विकली हम लोग ये देखते हैं कि मन की जगह अभी तो डिफाइन नहीं हुई है, लेकिन इमोशंस की जगह, इमोशंस का सेंटर जो है वो ब्रेन में है. ठीक है. तो ब्रेन के बारे में, ब्रेन के स्ट्रक्चर के बारे में हम ज्यादा डीप में नहीं बोलेंगे क्योंकि ये तो खत्म होने वाला नहीं. इसके लिए हमें और अलग सा एक लेक्चर लगेगा. तो लेट्स मेक इट सिंपल. हम लोग एक ऐसे समझते हैं ब्रेन के देयर आर 2 टाइप, और ये 2 पार्ट्स है ब्रेन के जो आज के अपने लेक्चर के लिए हम लोग देखने वाले हैं. फर्स्ट पार्ट वी कैन से दैट इज अ इमोशनल ब्रेन और लिम्बिक सिस्टम. आपने अगर नाम सुना है, लेकिन मुझे ज्यादा टर्मिनोलॉजी में बोलना नहीं है, इसलिए फर्स्ट वन इज वी कैन से अ थिंकिंग ब्रेन और रैशनल ब्रेन. ये थिंकिंग ब्रेन या रैशनल ब्रेन में क्या काम होता है? जो भी हम लोग लैंग्वेजेस सीखते हैं, मैथमेटिकल कॉन्सेप्ट सीखते हैं, प्रॉब्लम सॉल्विंग, कोई भी एनालाइज करते हैं, ये सब जो स्किल्स है, ये सब ऑल दी स्किल्स आर बेस्ड ऑन आवर थिंकिंग ब्रेन और रैशनल ब्रेन. और दूसरा ब्रेन जो है दैट इज इमोशनल ब्रेन. इमोशनल ब्रेन में 2 टाइप्स है और इमोशनल ब्रेन के 2
सब पार्ट्स है, वी कैन से सब पार्ट्स आर, फर्स्ट वन इज कॉल्ड amygdala and this amygdala part is a headquarter of emotions. जो भी इमोशन्स आते हैं, ज्या भावना निर्माण होतात, त्या सगळ्या amygdala ह्या हेडक्वार्टर थ्रू आपल्याला तयार होत असतात. And second part of the emotional brain is, we can say it's a part, it's a thalamus. हम लोगों ने 9th 10th में ये थोड़ा थोड़ा सीखा भी है. तो थैलामस का काम क्या होता है? जो भी सेंसरी मोटर सिग्नल्स बाहर से आते हैं वो सब रेगुलेट करना. ये सब अगर कोई प्रॉब्लम है, अगर कुछ बॉडी के लिए हार्मफुल है, तो ये सिग्नल्स पहचानना और इसके बरखूम काम करना, दैट इज द वर्क ऑफ थैलामस. ओके, so first one is thinking or rational brain and second one is emotional brain. Today we are going to talk about all this emotional brain and this amygdala, headquarter of our emotions. Okay, so थोड़ा सिंप्लीफाई करने के लिए एक एग्जाम्पल देती हूँ. हमारे जो 5 सेंसेस है, जैसे कि आँख है, कान है, नाक है, अपनी स्किन है, तो ये सब 5 सेंसेस थ्रू हमें बाहर से जो भी एक्सपीरियंस मिलते हैं, जैसे कि अगर मैंने सामने से कुछ आते देखा तो ये मैं मेरे नजर से देखती हूँ, तो ये सिग्नल पहले जाता है थैलामस के पास. थैलामस ये सब देखता है कि कोई धोखा तो नहीं है, कोई प्रॉब्लम तो बॉडी को आने वाला नहीं है, इज देयर एनी रिस्क. तो अगर ये थैलामस से ग्रीन सिग्नल मिलता है कि कोई धोखा नहीं है, कोई प्रॉब्लम नहीं है, तो ये सिग्नल रैशनल ब्रेन के पास जाता है और रैशनल ब्रेन वहां पे एनालाइज करता है और वो अमेगडला या इमोशनल ब्रेन के पास वो सिग्नल भेज देता है कि ऑल इज वेल एंड नाउ. उसके बाद हमें उस प्रकार के इमोशंस तैयार होते हैं. जैसे कि मैंने आँख से देखा कि मेरी बहुत ही प्यारी सहेली सामने से आ रही है, तो थैलामस के पास सिग्नल जाए कि देयर इज नो हार्म. देन रैशनल ब्रेन क्या थिंक करेगा कि ऑल इज वेल, तो इमोशन के पास सिग्नल जाएगा और मैं उसके साथ बहुत अच्छे तरह से मिलूंगी. मला खूप आनंद होतोय, मला तुला खूप भेटायला बरं वाटतंय. आय फील माय इमोशंस एट दैट सिचुएशन. ओके, तो ये हमने समझ लिया कि क्या होता है एग्जैक्टली. ओके, ये हम क्यों समझ रहे हैं? बिकॉज वी हैव टू नो कैसे ये सब हो जाता है. ठीक है, उसके बाद हम लोगों ने ये सोचा है, एक मराठीमध्ये म्हणतात की तुमचे जसे विचार असतील तसे तुमचे भावना असतात आणि तसंच तुमचं आचरण असतं. आता तुम्ही सगळ्यांनी सध्या माइंडफुलनेस ही टर्मिनॉलॉजी ऐकली असेल. सध्या माइंडफुलनेस ही कॉन्सेप्ट खूप जोरामध्ये सायकोलॉजीमध्ये काम करते. तर माइंडफुलनेसचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे? तुमचे थॉट्स, तुमचे इमोशन्स आणि तुमचं बिहेवियर जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये येतं त्या वेळेला यू आर सपोज टू बी अ माइंडफुल. तुम्ही त्या वेळेला तुमच्या इमोशन्स एकदम बॅलन्स्ड आहेत असं समजावं लागतं. सो इमोशन्स तयार कशा होतात? तर पहिल्यांदा कुठल्याही गोष्टीचा थॉट येतो, एक विचार आपल्या मनामध्ये येतो आणि त्यातून एक इमोशन तयार होते अँड दॅट इमोशन मॅनिफेस्ट बाय अ बिहेवियर. बिहेवियर कॅन बी अ वर्बल बिहेवियर or it can be a gestures or it can be a non verbal behavior. म्हणजेच आता आपण उदाहरण घेतलं तर माझ्या मनात जर आलं की अरे ही समोरून येतेय, तिला मी कुठं बघितलंय बरं, हा थॉट माझ्या डोक्यात क्रिएट झाला. देन इमोशन लगेच मी तिला ओळखल्यावर इमोशन तयार होते, अरे हा ही माझी जुनी मैत्रीण आहे, शाळेमधली आहे. सो मॅनिफेस्टेशन इन बिहेवियर काय होतं की मी तिला खूप छान पद्धतीने भेटते, आम्ही दोघीही जणी रादर एक इमोशन शेअर करतो, दॅट इज जॉय, आनंद, खूप दिवसांनी भेटल्याचं आनंद, समाधान, वॉट एव्हर. सो थॉट क्रिएट होतो, इमोशन तयार होते अँड इमोशन मॅनिफेस्ट बाय बिहेवियर. ओके, मग ते जेस्चर असेल, नॉन वर्बल असेल, एनी काइंड ऑफ बिहेवियर. ठीक आहे.
आता हे आपण इथपर्यंत बघितल्यानंतर आपल्याला एक आता बघायला हवं आहे की ही आता एक ही सायकल असते. ही सायकल आपली सतत 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 आपल्या मेंदूमध्ये घडत असते. लाईक नवीन ठिकाणी आपण गेलो आहोत. नवीन ठिकाणी गेल्यानंतर आता आपल्याला स्ट्रेस का निर्माण होतो, या सगळ्या भावना आपण बघितल्या. पण आता सध्याचा करंट कीवर्ड आहे दॅट इज स्ट्रेस. everybody is talking about stress, everybody is talking about depression, at the same time everybody is talking about anxiety. आता जर का आपण सोशल सगळे इश्यूज बघितले तर त्याच्यात मेनली आपल्याला लोक खूप अँझायटी मध्ये आहेत, डिप्रेस्ड आहेत हे जाणवतं. आणि ह्या सगळ्यासाठी एक मेन फॅक्टर असतो दॅट इज स्ट्रेस. सो हाऊ द स्ट्रेस इज बिल्ड, त्याच्यासाठी मला तुम्हाला एक अगदी इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. ब्रेन मध्ये होणारी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे दॅट इज कॉल्ड इमोशनल हायजॅक और वी कॅन से अमिगडाला हायजॅक. एक तुम्हाला एक्झाम्पल देते. समजा तुम्ही रस्त्याने चालत, एक समझ लो कि आप रास्ते से जा रहे हो और सामने से आपको कोई लंबी सी चीज दिखाई दी. ये मैंने आंखों से देख लिया कि कोई लंबी सी चीज रास्ते में बीच में पड़ी है. ठीक है, तो मेरे यूजुअल कंडीशन में क्या होना है, थैलेमस ने सिग्नल देना है कि देयर इज सम डेंजर, द सिचुएशन इज डेंजरस फॉर माय बॉडी. तो थैलेमस ये सिग्नल देता है देयर इज सम डेंजर सिचुएशन. लेकिन होता क्या है, ये जो सिग्नल है ये यूजुअल कंडीशन में रैशनल ब्रेन की तरफ जाना चाहिए. रैशनल ब्रेन उस पे अपना थॉट क्रिएट करेगा और उसके बाद इमोशनल ब्रेन की तरफ सिग्नल जाएगा. लेकिन होता क्या है, थैलेमस में देख लिया कि कोई तो लंबी सी काली सी चीज बीच में पड़ी है, तो इट कैन बी अ स्नेक और ये मेरे बॉडी के लिए थोड़ा डेंजरस हो सकता है. तो वो रैशनल ब्रेन को बाईपास करके डायरेक्टली सिग्नल एमिगडाला यानी कि अपना जो इमोशनल का हेडक्वार्टर है वहां पे भेज देता है और एमिगडाला में बहुत सारे इमोशंस तैयार होते हैं. ये कौन से इमोशंस, बेसिकली इट्स फियर होता है, सैडनेस होता है, कई बार ऐसा होता है सरप्राइज भी होता है. तो ये एमिगडाला हाईजैक, ये सिचुएशन को एमिगडाला हाईजैक बोलते हैं. और डे टू डे लाइफ में दिस टाइप वी फेस ऑल द टाइम दिस टाइप ऑफ सिचुएशन. छोटी छोटी चीजें होती है, जैसे हम ट्रैफिक में खड़े हैं, बहुत भीड़ है, सिग्नल नहीं मिल रहा है, तो हम लोग क्या करते हैं, पैनिक हो जाते हैं. जो यूजुअली हम कॉमन वर्ड यूज करते हैं दैट इज पैनिक हो जाना. कई बार ऐसा होता है हमारे बच्चे हमारा कुछ सुनते नहीं है. कई बार ऐसा होता है ऑफिस में कुछ गड़बड़ हो जाती है, बॉस से कुछ बातें हो जाती है, कुछ डिफरेंसेस ऑफ ओपिनियंस हो जाते हैं. तो हर बार ये होता है कि जो भी इमोशन डायरेक्टली एमिगडाला के पास चली जाती है रैशनल ब्रेन को बाईपास करके, तो वहां पे क्या गड़बड़ हो जाती है, डायरेक्टली हम लोग इमोशनल हो जाते हैं. इस केस में और एक बात अपने बॉडी में होती है, एक पिट्यूटरी ग्लैंड, आपने ये नाम भी सुना होगा. ये पिट्यूटरी ग्लैंड क्या करते हैं, बहुत सारे हार्मोन्स सीक्रेट करते हैं बॉडी में. तो वहां से एक कॉर्टिसोल नाम का स्ट्रेस हार्मोन सीक्रेट हो जाता है और बॉडी में अचानक से स्ट्रेस जैसी सिचुएशन आ जाती है. और ऐसा बार बार इमोशनल हाईजैक होता रहा हमारे साथ, एमिगडाला का हाईजैक होता रहा, तो वी आर स्ट्रेस्ड, हम लोग स्ट्रेस हो जाते हैं. तो बार बार ऐसे होने से बॉडी ऑल द टाइम बॉडी इज इन द स्ट्रेस सिचुएशन. और इसका कॉन्सिक्वेन्स क्या आहे, परिणाम काय होतो त्याचा, तर आता आपण आत्ताचे जे सगळे सायकोसोमॅटिक आजार बघतो, मग ज्याच्यामध्ये अस्थमा येतो,
वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज येतात, बीपी हाय होतं, बीपी लो होतं, किंवा हायपर टेन्शन अँड व्हॉट नॉट. खूप सारे आपल्याला सायकोसोमॅटिक आजार त्याच्यातून निर्माण होत राहतात जेव्हा आपण सतत 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 अशा इमोशनली पॅनिक अवस्थेमधून जात असतो. ओके, सो आता आपण म्हणी ही ही इट इज लाईक अ विशियस सायकल. ऑल द टाइम आपल्याला ती हॅबिट डेव्हलप होते की आपण रॅशनल थिंकिंग करणं हळूहळू बंद करतो. आता ही जी मी इमोशनल हायजॅकची कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितली, ही किती वेळासाठी असते बॉडीमध्ये? ओनली फॉर 5 to 6 सेकंड्स. ओके, सो आपल्याला जर तुम्हाला आपण आता ज्या वेळेला कोपिंग स्टाईल्स बघणार आहोत, आपण हाऊ टू बॅलन्स अवर इमोशन बघणार आहोत, त्यावेळेला मला तुम्हाला हे सांगता येणार आहे की जर 5 ते 6 सेकंद इफ वी डिले आवर रिॲक्शन, तर ती सिच्युएशन आपल्याला ओव्हरकम करायला मदत होते. आणि या 5 ते 6 सेकंदात मीनवाईल तोच सगळा सिग्नल रॅशनल ब्रेनकडे व थिंकिंग ब्रेनकडे गेलेला असतो. थिंकिंग ब्रेन त्याच्यावर ॲप्रोप्रिएट रिॲक्शन देते आणि त्याच्यानंतर आपलं जे बिहेवियर होतं ते मोस्ट प्रोबेबली ॲप्रोप्रिएट काम अँड कंपोज बिहेवियर असतं. सो इफ वी ट्राय टू delay our reaction for 5 to 6 seconds, then only we can balance or we can control our anger or our panicness. ठीक आहे, तर ॲमिग्डाला हायजॅक ही एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट मी तुमच्या पुढे मांडली की आपल्या बॉडीमध्ये काय होत आहे, आपल्या ब्रेनमध्ये काय होत आहे, याचा अवेअरनेस जर आपल्याला आला तर वी आर एबल टू ट्रेन आवर चिल्ड्रन. मग भले तुम्ही टीचर असा, तुम्ही पेरेंट असा, तुम्ही मुलांबरोबर काम करणारे प्रोफेशनल असा, तुम्ही मुलांना लहानपणापासून या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस देऊ शकता. अनफॉर्च्युनेटली आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये, आपल्या सिलेबसमध्ये कुठंही इमोशनल इंटेलिजन्सवर जाणीवपूर्वक काम आपला सिलेबस करत नाही. हॅलो हॅलो. हॅलो, हा हा ऐकू येत आहे? ऐकू येतंय, पिक्चर गेला फक्त. ओके, हा पिक्चर नाही, एक मिनिट. बोला बोला. एकच मिनिट, समथिंग इज रॉंग. ओके, सो आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये अनफॉर्च्युनेटली इमोशनल बॅलन्सिंगसाठी काहीही केलं जात नाही. तर आता त्याच्यावर इथून पुढे काम होणं गरजेचं आहे. ते सिलेबस मध्ये येईल, सिस्टीम मध्ये येईल, तेव्हा येईल. पण बिईंग अ स्पेशल एज्युकेटर, बिईंग अ टीचर, बिईंग अ पेरेंट, बिईंग अ प्रोफेशनल, आपण ते करूयात आपल्या मुलांसाठी. हा अवेअरनेस एकदा आला की काम सोपं होतं. आता हा अवेअरनेस कसा आणायचा याच्या 1-2 टिप्स तुम्हाला सांगते की अगदी लहान वयात मुलांना ज्या वेळेला इमोशन्स तयार होत असतात, इमोशन्स मुलं शिकतात कसे बेसिकली, तर ते पेरेंटना कॉपी करतात. ज्या घरामधली आई अँक्शियस असते, ज्या घरामधली आई राग आल्यानंतर आपल्या हातातलं लाटणं आपटते, त्या घरामधली मुलं त्याच प्रकारचं बिहेवियर करताना दिसतात. त्यांना राग आला की ते त्यांच्या घरातल्या वस्तू फेकतात, आपटतात, ओरडतात. ज्या घरामध्ये वडील हाय पिच मध्ये बोलत असतात, बॅड लँग्वेज वापरत असतात, त्या घरातल्या मुलांना नकळतपणे त्याच हाय टोन, हाय पिच, त्याच लँग्वेज वापर करण्याची हॅबिट डेव्हलप होते. तर हे तर सगळं पेरेंटिंग किंवा नेचर अँड नर्चर ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण इमोशन्स शिकवता येतात, आपल्या इमोशन्स बॅलन्स करता येतात, आपल्या इमोशन्स करेक्ट वर्ड मध्ये, करेक्ट ऍक्शन मध्ये, करेक्ट इट कॅन बी अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, इट कॅन बी जस्ट अ जेस्चर. आपण वी कॅन एक्सप्रेस दॅट इमोशन. हे ट्रेनिंग आहे, हे आपण करू शकतो. आता याच्या डीप मध्ये मी आता जात नाहीये बिकॉज परत हा एक वेगळा आपला सब्जेक्ट होणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे की हाऊ टू बॅलन्स दिस इमोशन. आतापर्यंत आपण काय बघितलं, तर आपल्या इमोशन्स, बेसिक इमोशन्स काय आहेत, त्या बेसिक इमोशन्स ब्रेन मध्ये कशा असतात, का आपण काही वेळेला अचानक पॅनिक रिॲक्शन्स देतो, त्याचं कारण एक्झॅक्टली आपल्या शरीरामध्ये काय घडत असतं. आणि आता ह्याचा अवेअरनेस आल्यानंतर
आपल्या कंट्रोलमध्ये आपला ब्रेन, आपल्या कंट्रोलमध्ये आपल्या बिहेवियर आणि आपल्या कंट्रोलमध्ये आपण आपल्या गोष्टी आणू. हळूहळू येईल, एका दिवसात येणार नाहीये, पण यू हॅव टू वर्क ऑन इट फॉर अ लॉंग टाइम. Okay, now let's talk about how to balance all these emotions. Okay, त्यातली फर्स्ट स्टेप जी आहे ती मगाच्याच इमोशनल हायजॅक वरनच मी घेते. सगळ्यात फर्स्ट स्ट्रॅटेजी किंवा सगळ्यात पहिलं टेक्निक काय असेल, तो यू हैव टू डिले योर रिएक्शन टाइम. आपको अगर कोई भी रिएक्शन देनी है तो वो इम्पल्स में देने की बजाय इफ यू वेट फॉर 5 seconds, then probably your emotion, your expression or your reaction will be we can say on a positive note. लेकिन अगर किसी चीज को हम लोगों ने झट से रिएक्शन दे दी तो मोस्ट प्रोबेबली हम लोग पछताते हैं. बाद में हमें ऐसा लगता है, अरे मी हे असं नकोतं करायला, हे माझ्याकडनं मी बोलून गेलो, माझ्याकडनं त्या व्यक्तीचा इन्सल्ट झाला, मला तसं नव्हतं म्हणायचं. पण हे करताना आपण 5 सेकंद थांबत नाही. आता तुम्हाला हे कळलेलं आहे की आपले पूर्वज सुद्धा हे टेक्निक वापरायचे. आपल्याला ते काय सांगायचे की राग आल्यानंतर 1 ते 10 काउंट करा. राग आल्यानंतर मोठा मोठा श्वास घ्या. आणि ते करेक्ट आहे. आता ते आपण सायंटिफिकली प्रूवन फैक्ट आहे कि अगर हम लोग डीप ब्रीथ करते हैं तो ऑक्सीजन ज्यादा से ज्यादा इनटेक हो जाता है. वो जो पॉज हमें मिलता है, 5 सेकेंड्स पॉज, 6 सेकेंड पॉज, वो हमें करेक्ट रिएक्शन देने के लिए हेल्प करता है. सो इफ पॉसिबल द फर्स्ट टेक्निक इज डिले योर रिएक्शन. ये 5 सेकेंड में हम क्या कर सकते हैं, जैसे अभी मैंने बोला, यू जस्ट काउंट 10 to 1, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. इसमें 2 या 3 सेकेंड जाते हैं. ये अगर हम लोग नहीं कर पाते हैं उस सिचुएशन में, यू जस्ट ट्राई टू ब्रीथ इन एंड ब्रीथ आउट. डीप ब्रीथ करो, डीप ब्रीथ आउट करो. 5 सेकेंड तो वैसे भी चले जाते हैं. उस वक्त रैशनल ब्रेन, थिंकिंग ब्रेन प्रोबेबली हमें करेक्ट वे दिखाता है और हमारी रिएक्शन सोच समझकर हो जाती है. तो डिले द रिएक्शन यानी आपण काय करणार आहोत, तर इम्पल्स कंट्रोल होणार आहे. पॅनिक आपलं जे आहे ते कंट्रोल होणार आहे. आणि ह्या 5 ते 6 सेकंदात आपण इमोशनल हायजॅक होऊ देणार नाही. आता ज्या वेळेला एक्स्ट्रीम सिच्युएशन असते, ते समोरच्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी फिजिकल हार्म केलाय, मग त्यावेळेला तुम्ही 5 सेकंद थांबायचंय का, तर नाही. त्यावेळेला मी तुम्हाला म्हणणार नाहीये 5 सेकंद. त्यावेळेला तुम्ही रिॲक्ट होणार आहात, रादर तुम्ही तुमचा सेल्फ डिफेन्स तुम्ही त्यावेळेला करणार आहात. पण त्याही वेळेला तुम्ही स्वतःला इमोशनल हायजॅक मध्ये जाऊ न देता करेक्ट रिॲक्शन्स जर चूज केलेली असेल तर तुम्ही पुढच्या सगळ्या संकटापासून टळू शकता किंवा तिथे तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार नाही. सो आवर फर्स्ट टेक्निक इज डिले द रिएक्शन. यहाँ पे मैं एक ऐड करना चाहूंगी, हमारे जो डिसेबल बच्चे हैं या हमारे जो ऑटिस्टिक बच्चे हैं, इन लोगों के लिए भी ये कोपिंग स्टाइल हम यूज कर सकते हैं. लेकिन इन्हें ये स्ट्रक्चर्ड वे में सिखाना पड़ेगा, या उनके अभी जो रिएक्शंस है वो धीरे धीरे डिसेंसिटाइज करने पड़ेंगे. और वो पहला वाला लर्निंग जो है वो अनलर्न करके यहाँ पे ये सब इमोशंस, ये सब बिहेवियर्स, ये सब पैटर्न ऑफ बिहेवियर्स हमें उन्हें सिखाने हैं या सिखाना पड़ेगा. ठीक है, तो डिले करना है. दूसरी जो टेक्निक और दूसरी जो स्ट्रैटेजी है उसका नाम है 3A. आई एम गोइंग टू टेल यू 3 golden words which starts from A. First A is acceptance. जैसे भी हम
सामने वाले सिचुएशन का स्वीकार करते हैं, एक्सेप्ट कर लेते हैं, तब पहले तो बात ये हो जाती है कि मेंटल लेवल पे हम लोग क्वाइट एंड काम रहते हैं। तो पहली बात ये है कि लेट्स एक्सेप्ट द फैक्ट एज इट इज। कई बार ऐसे हम लोग बोलते हैं कि सामने वाला कैसे बिहेव करे, इट्स नॉट इन आवर हँड। समोरच्यानी कसं वागायचं हे टोटली त्या व्यक्तीच्या हातात आहे. मग ऍट दॅट टाइम लेट्स ऍक्सेप्ट द फॅक्ट और लेट्स ऍक्सेप्ट द सिच्युएशन ऍज इट इज. युजली हे कपल्स मध्ये दिसतं, कुठल्याही रिलेशनशिप मध्ये दिसतं की एक व्यक्ती ही ऍक्सेप्टन्स मोडवर कधीच येऊ शकत नाही आणि त्यामुळे कॉन्फ्लिक्ट आहे ते कधीच डिझॉल्व्ह होत नाही, ते कायम असेच वाढत राहतात. ओके, सो फर्स्ट ए इज ऍक्सेप्टन्स. सेकंड ए इज अकोमोडेशन. अकोमोडेशन मीन्स जुळवून घेणे. ये अकोमोडेशन का जो फंक्शन है ये हमारे ब्रेन में इनबिल्ट फंक्शन है. मैन इज मेड फॉर इट. कैसी भी कोई भी सिचुएशन भी आती है तो हम लोग उसके साथ कोप अप कर लेते हैं, एडजस्ट कर लेते हैं. जैसे कि अभी ये कोविड-19 पेंडेमिक सिचुएशन है. आप लोगों ने अगर थोड़ा पीछे मार्च महीने से पहले अगर आपका रूटीन थोड़ा पीछे जाके चेक किया तो कई बार हम लोग ऐसे बोलते थे जैन फेब मार्च में की अरे मला 2 दिवसाची सुट्टी पाहिजे, त्या सुट्टीत ना मी काही पण करीन, मी असा टाइमपास करीन, मी झोपून राहीन 2 दिवस, पण मला अशी 2 दिवसाची छान सुट्टी पाहिजे. आय एम वेटिंग फॉर इट. अचानक से 19 मार्च के बाद हम लोगों पे ये सिचुएशन आ गई कि हम लोग लॉकडाउन के वजह से घर में बैठे हैं. तो फोर्सफुली ये सिचुएशन हम पे आ गई है, छुट्टी मिल गई है, टाइम मिल गया है, अचानक से मिल गया है. तो ये इसके साथ ही हम लोगों ने धीरे धीरे अकोमोडेट कर लिया है, जुळवून घेतलाय आपण या सगळ्या सिच्युएशनशी. सो अकोमोडेशन्स inbuilt function is there in our body, in our mind or in our brain. तीसरा ए जो है that is adapt, बदल, change accordingly. तो अगर मेरे पास कोई प्रॉब्लम बिहेवियर लेके आता है या मैं खुद कोई प्रॉब्लम फेस करती हूँ तो पहली बात तो ये है कि आई हैव टू एक्सेप्ट द थिंग और आई हैव टू एक्सेप्ट माय इमोशंस की ओके मला आता राग आला आहे, बट इट इज ओके. when you accept your anger, when you accept your sadness, when you accept your loneliness, when you accept your disgust, then ये एक हो जाता है कि you are ready for next action plan. Okay, so first accept your emotion, then accommodate with it. Okay, आता मला खूप राग येतोय ना, then माझ्याकडे आता काय ऑप्शन आहे? मी आता ओरडू शकत नाही, मी मारू शकत नाही, मी वाद घालू शकत नाही. तो माझ्या हातात आता काय, तर ज्या सिच्युएशन बरोबर मला कॉप अप करता येईल त्या सिच्युएशन बरोबर मी माझ्या पद्धतीने कसं जुळवून घेईन. मला 2 पावलं मागे येता आहे का त्या व्यक्तीशी मला कम्युनिकेट करता येत आहे की कुठल्या पद्धतीने आमच्यामध्ये असणारा हा जो ताण आहे, जे प्रेशर बिल्ड झालं आहे, हे कसं मी डिसॉल्व्ह करू शकते. हे आपण आपली थॉट प्रोसेस सुरू होते. देन वी अकोमोडेट विथ द क्रुशियल सिच्युएशन. थर्ड स्टेपला मला काय करायला लागतं की आय विल चेंज माय सेल्फ, आय विल अडॅप्ट द न्यू सिच्युएशन एंड आई विल बिहेव अकॉर्डिंगली. एक बार बदल करने की जो मैंने सोच ली तो बदल करना इज नॉट अ बिग डील. वो हम कर सकते हैं, लेकिन जैसे हम लोगों ने देखा कि पहले तो कोई भी थॉट क्रिएट होता है, थॉट के बाद इमोशन आता है एंड इमोशन मैनिफेस्ट इन our behavior. It can be a physical behavior, our gestures, our non-verbal behavior. तो थॉट पे हमें काम करना है, वो चेंज करना है, तो इमोशन अपने आप ही बैलेंस होने वाली है. तो माइंडफुलनेस टेक्निक इज दिस कि हमें
अपने थॉट्स, अपने इमोशंस एंड अपना बिहेवियर एक सीधी लाइन में आना है, लाना है, बैलेंस करना है. दैट इज व्हाट माइंडफुलनेस. माइंडफुलनेस के अगर आप YouTube पे जाओगे तो देर आर सेवरल वीडियोस ऑन YouTube. ओके, सो थर्ड टेक्निक will be I'm going to tell you some easy techniques for children also. बेसिकली ऑटिस्टिक बच्चों के लिए, बेसिकली हमारे डिसेबल एडल्ट और डिसेबल चिल्ड्रन के लिए, अगर आप टीचर हो, अगर आप पेरेंट हो, तो आपके कंट्रोल में आप ये करवा सकते हो. यूजुअली जब इमोशंस हाई हो जाते, कोई भी इमोशन हो, तो अगर बच्चा टेम्पर टैंट्रम कर रहा है या एंगर में है या बहुत स्ट्रेस है या बहुत ज्यादा सैड है या बहुत ज्यादा डरा हुआ है, फियर में है, और समटाइम बहुत ज्यादा एक्सेसिव प्लेजर है, एक्सेसिव जॉय है, तो ही इज नॉट एबल टू कंट्रोल हिज बॉडी. एट दैट टाइम हमारे मसल पे बहुत ज्यादा स्टीफनेस आ जाता है. तो छोटी छोटी 2-3 टेक्निक्स है. पहले तो टेक्निक है प्रेस करना है. अपने जो हैंड्स है, एक बार राइट हैंड लेफ्ट से प्रेस करना है. यहाँ से स्टार्ट करके शोल्डर तक हमें जाना है. धीरे 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 आप करवा सकते हो या बच्चों को ट्रेनिंग दे सकते हो. राइट हैंड के बाद हमें अपना लेफ्ट हैंड प्रेस करते जाना है. धीरे धीरे शोल्डर तक ये प्रेशर जाना है. यू विल फील गुड. थोड़ा थोड़ा काम हो जाता है. मसल में जो टेंशन आ जाता है वो धीरे धीरे रिलीज हो जाता है. वन मोर टेक्निक फॉर चिल्ड्रन इज एक गिलास पानी उनको दे दो. धीरे धीरे चेयर में बैठ के, या वी ऑल्सो यूज दिस टेक्निक, कि जब हम कई बार ऐसा होता है कि हमें कुछ समझ में नहीं आता है कि हाउ टू रिएक्ट और व्हाट टू डू और कैसे ये सब सिचुएशन सॉल्व करें. तब शांत बैठना है, एक गिलास पानी लेना है, धीरे धीरे सिप करके पानी पीना है. यू आर नॉट सपोज टू गल्प, गडगड 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 असं आपल्याला पाणी नाही प्यायचंय. सावकाश 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 आपल्याला ते पाणी प्यायचं आहे. सिप सिप करत प्यायचं आहे. आता परत ह्या सगळ्या पाठीमागे जर बघितलं तर बॉडीमध्ये आलेलं मसलचं टेन्शन आपण रिलीज करतो. ऍट द सेम टाइम आपल्याला 5 ते 6 सेकंदाचा रिॲक्शन टाइम मिळतो, ज्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन मार्ग दिसतो. सायकोलॉजीमध्ये अजून एक टर्म आहे, लेट्स कीप इट इन द रेफ्रिजिरेटर. म्हणजे काय, तर काही वेळा अशा सिच्युएशन असतात की त्या लगेच आपल्याला सॉल्व नाही करता येत. तर त्यावेळेला आपण काय करतो, कीप इट इन द रेफ्रिजिरेटर. म्हणजे काय की आता माझी भाजी उरली आहे आणि आता माझ्याकडे आता भाजी ही संपणार नाहीये, तर मी काय करणार आहे, ती खाऊन तर नाही टाकू शकत आणि टाकून तर नाही देऊ शकत. मग अशा वेळेला मी काय करते, ती आता फ्रीजमध्ये ठेवते, बघू नंतर काय करायचं. प्रॉबेबली संध्याकाळी मी ती घेऊन गरम करते, व्हॉट एव्हर, किंवा दुसऱ्या दिवशी मी त्याचा काहीतरी वेगळा पदार्थ करेन. पण त्यावेळेला जर ती फ्रीजमध्ये ठेवली तर त्याचा वापर मला करता येणार आहे. द सेम हॉटलाईनवर हे टेक्निक आहे की लेट्स कीप इट इन द रेफ्रिजिरेटर. थोडा वेळ शांत बसा आणि मग यू seek a help of your friend, philosopher, guide, or do not hesitate to seek a help of professional. कई बार ऐसे होता है कि जैसे हमें बॉडी में कुछ तकलीफ हो जाती है तो हम तुरंत डॉक्टर के पास चले जाते हैं. लेकिन अगर मेंटल लेवल पे कुछ प्रॉब्लम है, कुछ फेस कर रहे हैं या कई सारे इमोशन सप्रेस हो रहे हैं, समझ में नहीं आ रहा है व्हाट टू डू विद दिस इमोशन, रिलेशनशिप में प्रॉब्लम हो रहे हैं, रिलेशनशिप कैन बी विद स्पाउस और कैन बी विद चिल्ड्रन और कैन बी विद फैमिली मेंबर्स और नेबर्स, किसी के भी साथ की रिलेशनशिप स्पॉइल हो रही है, तो डू नॉट हेजिटेट टू सीक हेल्प. अब प्रोफेशनल के पास जाओ, वहाँ पे आपको मदद मिलेगी. वाई प्रोफेशनल, वाई नॉट योर फ्रेंड. हम लोग अभी ये काउंसलिंग, ये जो वर्ड है, अभी इसका मार्केटिंग बहुत हो रहा है. हम लोग इजीली अब सुनते हैं कि चलो तुम्हारा आप काउंसलिंग करवा देते हैं. तो ये ऐसे ग्रोसरी की शॉप में बोलने की चीज नहीं है काउंसलिंग है.
तो अगर आप प्रोफेशनल के पास जाओगे कि दे आर नॉट जजमेंटल अबाउट यू, वो प्रोफेशनल है, उन्होंने उस बारे में एजुकेशन लिया है, टेक्निक्स उनको मालूम होता है, तो प्लीज गो एंड मीट अ प्रोफेशनल काउंसलर। वो क्या करेंगे, वो आपको प्रेडिक्ट नहीं करेंगे, ये अगर आप ऐसा करोगे तो वैसा हो जाएगा, ऐसा करोगे तो वैसा, देयर इज नो 2+2=4, बट ये आपको प्रोबेबिलिटीज दे देंगे कि अगर हम ये इस मोड़ पे जाते हैं, इस whatever the thing is, लेकिन there are so many psychotherapies, वो please meet a professional। ठीक है, तो बच्चों के लिए मैं मसल के लिए थोड़े थोड़े एक्सरसाइज मैंने बता दिए। ठीक है, तो पहले तो पहले हमने बोला डिले योर रिएक्शन, और ये जब डिले करते हैं तो एक बात हमें माइंड में फिक्स करनी है कि जैसे एज यू हैव गॉट अ राइट टू रिएक्ट, likewise you have got a freedom not to react to। तो रिएक्शन टोटली आपके हाथ में है, अगर आप रिएक्शन दे दोगे तो सिचुएशन सामने से भी आपको प्रोबेबली वैसे ही रिएक्शन आने वाली है। जैसे कि हम लोग बोलते हैं एंगर को एंगर ही मिलेगा, लव को लव ही मिलेगा, 80 to 90% ये सब हो जाता है। ठीक है, देन नेक्स्ट टेक्निक विल बी, आपका जो पैटर्न है वो नोटिस करना है। कब मैं गुस्सा होती हूँ, कब मुझे बहुत ज्यादा सैड फील होता है, कब मुझे लोनलीनेस आ जाता है, कब मुझे ऐसा लगता है कि ये सब कोविड में ये सब आई एम हेल्पलेस एंड मुझे कुछ नहीं होने वाला, मैं यहाँ से बाहर नहीं कोविड से निकलने वाली, और ये कोविड मुझे हो जाएगा और इसी में मेरा अंत हो जाएगा। ये जो आपकी जो इमोशंस की लेवल वहां तक बढ़ जाती है, तो आपका पैटर्न नोटिस कीजिए, ये ट्रिगर पॉइंट्स क्या है, कौन सी ऐसी चीज है जो आपके इमोशंस आउटबर्स्ट होने के लिए आपको ट्रिगर करती है। इसके लिए एक सिंपल सा फंडा है, आप यू जस्ट राइट इट डाउन, जहाँ पे भी आपको ऐसा लगे कि इमोशंस आप पे हावी हो रही है, यू जस्ट व्हेन जब आप शांत हो तब आप यू जस्ट राइट इट डाउन एंड सी द पैटर्न ऑफ योर इमोशंस और बेसिकली सी द ट्रिगर पॉइंट। अगर आपको ट्रिगर पॉइंट समझ में आ जाता है तो हमें काम करना ज्यादा आसान हो जाता है। हर एक चीज के लिए कोई एक एंटीसीडेंट होता है जिसे ट्रिगर पॉइंट बोलते हैं। जैसे कि सामने से अगर कोई एक व्यक्ति आती है तो मुझे बहुत गुस्सा आ जाता है, मला त्याचं तोंड पण बघायचं नाही, आई जस्ट हेट दैट पर्सन। और ये ऐसा जब मुझे होता है उसके बाद बहुत टाइम के लिए मैं उसी एंगर में रहती हूँ, और वो एंगर मेरा मैनिफेस्ट कहाँ पे हो जाता है, मेरे बिहेवियर में मैनिफेस्ट हो जाता है, और वो ऐसी जगह पे बर्स्ट हो जाता है जहाँ पे होना नहीं चाहिए। जैसे कि मैं मेरे छोटे बच्चे पे चिल्ला रही हूँ, जैसे कि मैं मेरे पार्टनर से झगड़ा कर रही हूँ, क्योंकि मुझे मेरा ट्रिगर पॉइंट ही मालूम नहीं कि क्या हो गया था जहाँ से मेरा ये हाई इमोशन शुरू हो गया। सो प्लीज ट्राई टू नोटिस योर ट्रिगर पॉइंट्स और योर pattern of emotions. Then next technique will be replace good emotions over your negative emotions. See, अगर आप मुझे बोलोगे कि क्या आप try to replace it करने हैं, ये एक दिन में नहीं होगा, लेकिन ये धीरे धीरे with practice you can definitely use this technique। ठीक है, then अगला वाला टेक्निक जो है that is deep breathing। ये तो बहुत सारे लोग बोलते हैं कि डीप ब्रीदिंग करने से अपना अटेंशन जो है तो अपने श्वास की तरफ, अपने ब्रीदिंग की तरफ हमें देना है, तो वी कैन कॉन्सेंट्रेट ऑन आवर, अपना अटेंशन, अपना कॉन्सेंट्रेशन सब अपने बॉडी पे जाता है। तो धीरे धीरे श्वास लेना है और धीरे धीरे ब्रीद आउट करना है। तो डीप breathing is a good technique for everybody।
बच्चों के लिए हम क्या कर सकते हैं? यूजुअली वी हैव सीन दैट अ चाइल्ड विथ ADHD, अटेंशन डेफिसिट एंड हाइपर एक्टिविटी डिसऑर्डर, इन लोगों के लिए मैं बहुत बार ये सजेस्ट करती हूँ और इट वर्क्स लाइक अ वंडर कि जो भी ADHD के बच्चे हैं, जो भी ऑटिस्टिक बच्चे हैं, जो भी हाइपर बच्चे हैं, उन लोगों को ज्यादा से ज्यादा ग्रीनरी एंड ब्लूज, और टेक्निक इज ग्रीन्स एंड ब्लूज, जितने ज्यादा वो नेचर के साथ रहेंगे, ग्रीनरी के साथ रहेंगे, और जितने ज्यादा वो ब्लूज के साथ रहेंगे, वाटर के साथ रहेंगे, उतने ज्यादा अपना माइंड कूल डाउन होने के लिए मदद होती है। तो डीप ब्रीथ करना है, ग्रीनरी की तरफ देखना है, वाटर के पास अगर आप लोग हो, नदी है आपके पास, अगर कोई वाटर का कोई सॉल्यूशन आपके पास है या एक्वेरियम है आपके घर में, तो इट विल हेल्प यू टू काम डाउन। तो उसके बाद का एक जो टेक्निक है, तो जो मैंने पहले आपको बोला कि दैट इज डू नॉट हेजिटेट टू सीक अ हेल्प। आप जैसे हम लोग बोलते थे कि ही इज माय फ्रेंड फिलोसोफर एंड गाइड, तो ये ऑल द टाइम अपने पास कोई फ्रेंड फिलोसोफर और गाइड नहीं होता है। कई बार ऐसे होता है कि अपने डिसीजंस ऑन द स्पॉट हमें लेने पड़ते हैं, और अगर आपको लग रहा है कि यू आर कंफ्यूज अबाउट इट, यू रिग्रेट अबाउट योर डिसीजन, तो डू सीक अ प्रोफेशनल हेल्प। ठीक है? तो आज हम लोगों ने ये सब इमोशंस के बारे में बोला है। जाते जाते एक बात मैं बोलना चाहूंगी, जैसे आपने IQ वर्ड सुना है, जैसे आपने इमोशनल क्वेश्चन भी सुना है, जैसे आपने SQ भी सुना है, स्पिरिचुअल क्वेश्चन भी सुना है, वैसे ही एक एडवर्सिटी क्वेश्चन भी होता है। इट्स अ न्यू कॉन्सेप्ट। व्हाट इज द मीनिंग ऑफ एडवर्सिटी क्वेश्चन? कि मानव और व्यक्ति और मनुष्य कितने भी एडवर्स कंडीशन में अपने आप को एडजस्ट कर पाता है, इफ provided if he is emotionally stable, or if he is having his emotions regulated or balanced his emotions, then only adverse condition में भी वो कोप अप कर पा सकता है। और ये एडवर्सिटी क्वेश्चन का ही एग्जाम्पल ये है कि अभी हम लोग ये कोविड-19 के पेंडेमिक में हैं। ये 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 हम लोगों ने मांग के नहीं लिया है, लेकिन ये इट इज अ सोशल थिंग। ये जैसे हम लोग सफर कर रहे हैं, इट्स अ ग्लोबल थिंग। तो सब ग्लोबल में सब यही पेंडेमिक में सिचुएशन फेस कर रहे हैं। एटलीस्ट हम लोग अगर ये अवेयर हो जाएंगे कि हाउ टू बैलेंस, देन इट विल बी अ ग्रेट हेल्प फॉर यू। ओके, आगारकर मावशी, हो मला वाटतं आपण हो हे घेऊयात आता. हो अ, एक 10 मिनिटं राहिलेली आहेत, हो हो पुढच्या हो तेव्हा क्वेश्चन आन्सर्स कोणाला असतील तर. सगळ्यांना एक सांगायचं आहे की वेबिनारमध्ये पार्टिसिपेट करण्याचे सर्टिफिकेट देण्यात येणार नाही आहे, सॉरी. आणि आता प्रश्न जे आहे सोनारकर म्हणून त्यांनी विचारलं आहे, हाऊ टू कंट्रोल ओव्हर एक्साइटमेंट, जे आपले. एक्साइटमेंट. हां. ओके. एक्साइटमेंट पण अशीच आहे की ती एक एक्सेस इमोशन आहे. जशा बाकीच्या सगळ्या इमोशन्स आहेत, तशीच एक्साइटमेंट, इट कॅन बी अ जॉय, इट कॅन बी अ ओव्हर, वी कैन से ओव्हर जॉय. सो एक्साइटमेंट अगर आती है, तो कोपिंग स्टाइल विल बी द सेम, कि ट्राय टू डिले युअर रिॲक्शन. यू एन्जॉय, जर तुम्ही रिस्पॉन्ड करा तुमच्या एक्साइटमेंटला, तुम्ही रिस्पॉन्ड जरूर करा, पण नॉट नेसेसरी की तुम्ही त्याला रिॲक्ट करा. एक्साइटमेंट मध्ये असताना बऱ्याचदा तुमचे निर्णय चुकलेले असतात, किंवा तुमची बॉडी त्याप्रमाणे खूप एक्साइट झालेली असते. तर सो ट्राय टू काम डाऊन, ब्रीदिंग. ओके. ती म्हणजे फूड किंवा डाएटशी रिलेटेड असते का आपले इमोशन्सचे हे सगळे एक्साइटमेंट? हो, असते. आय एम नॉट अ एक्सपर्ट इन डाएट, और आय एम नॉट अ डाएटिशियन, पण मला ज्या